लोकवर्गणीतून निवडणूक लढवत असल्याचा निलेश लंकेंच्या दाव्याची भाजपनं खिल्ली उडवली आहे। सुपा MIDCतील कंपन्या आणि वाळू माफियांकडून कुणी नोटा गोळा केल्या असा सवाल भाजपनं उपस्थित केला आहे। निलेश लंकेंच्या हातातल्या या नोटा पहा। या नोटा जनसामान्यांनी दिल्याचा दावा निलेश लंकेंनी केला। लोक नोट आणि वोट दोन्ही देत असल्याचा दावा नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी दिलाय। लोग मला नोट भी देते और वोट भी देते। ये देखो, एका शेतात काम करणारे महिलेने 500 रुपये दिले आणि त्या शाळेतल्या मुलीने खाऊचे साठवलेले 100 रुपये दिले। हे असं काम आहे आपलं। निलेश लंकेंच्या या दाव्याची महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी फिरकी घेतली। सुपा MIDCतल्या कंपन्यांमधून नोटा गोळा करण्यात आयुष्य गेल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केलाय। वाळू माफियांकडून नोटाही गोळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। ज्यांचं आयुष्यच नोटा गोळा करण्यामध्ये गेलेलं आहे, ज्यांच्या या नोटा गोळा करण्याच्या सवयीमुळे तोशिबासारखी आंतरराष्ट्रीय कंपनी सुपा MIDC सोडून गेली। हजारो लाखो तरुणांच्या भविष्यावर त्याच्यामुळे पाणी पसरलेलं आहे। अनेक वाळू तस्करांच्या माध्यमातून नोटा गोळा करायची ज्यांची सवय ते दुसरा विचार करूच शकत नाही। ज्यांना आयुष्यभर नोटाच गोळा करायच्या त्यांनी आतापर्यंत केल्यात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा आपण व्यक्त करू शकत नाही। सुजय विखे पाटलांनीही निलेश लंकेंनी लोकवर्गणीतून निवडणूक लढवत असल्याच्या दाव्याची खिल्ली उडवली। कुणी काहीही दावा केला तरी 5 लाख मतांनी निवडून येईल असा दावा सुजय विखेंनी केलाय। जनता मला वोट पण देते आणि नोट पण देते असं वक्तव्य केलं, काय सांगता? 5 लाखांनी धन्यवाद। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता कुठं आरोपांनी प्रचारात रंग भरायला सुरुवात केली। लंकेविरुद्ध विखे सामना आणखी उत्कंठावर्धक होणार असं स्पष्ट होऊ लागलंय। संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।